हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या स्पेशल क्लासमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण एक स्पेशल सिरीज टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून सुरू केली होती, ज्यामध्ये MPSCतून भरण्यात येणाऱ्या जे सगळे महत्त्वाची पदं आहेत त्या महत्त्वाच्या पदांची आपण माहिती घेत होतो. आतापर्यंत या सेशनच्या माध्यमातून किंवा या सिरीजच्या माध्यमातून MPSC राज्यसेवा या परीक्षेतून भरण्यात येणाऱ्या सर्व पदांची जी माहिती आहे ती आपण घेतली होती. आज मात्र आपण एका वेगळ्या टॉपिकवर चर्चा करणार आहे, तो म्हणजे महाराष्ट्रातला मॅक्सिमम वर्ग ज्या परीक्षेची तयारी करतो ती म्हणजे कंबाईनची परीक्षा. आणि या कंबाईनच्या परीक्षेमध्ये PSI आणि STI, ASO, सब रजिस्ट्रार, ठीक आहे, यांच्यासारखी जी पदं आहे ती भरल्या जातात. ही पदं खूप महत्त्वाची आहे. ठीक आहे, असं म्हटलं तरी काही हरकत नाही की आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रशासन जे आहे तर त्या प्रशासनाचा कणा ही जी पदं आहे ती पदं आहेत. ओके. आणि याच्यामध्ये सर्वाधिक जी क्रेज असणारी जी पोस्ट आहे पोरांमध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये ती PSIची पोस्ट आहे. कारण त्याच्यामध्ये वर्दी मिळत असते. ओके, तुमचा रुबाब असतो, दरारा असतो, तुम्हाला चांगलं काम करण्याची संधी मिळते. पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांमध्ये एक कन्फ्युजन आहे की त्यांना असं वाटतं की मी नेमकी कोणती पोस्ट स्वीकारली पाहिजे. मी PSI स्वीकारली पाहिजे की मी STI स्वीकारली पाहिजे. दोघांमध्ये सर्वात बेस्ट पोस्ट कोणती आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण ही संपूर्ण डिटेल माहिती बघूया. पुढे प्रमोशनच्या संधी कशा आहे, कोणत्या पदावर प्रमोशन होतं, पगार किती असतो, ठीक आहे, एक निवांत वेळ मिळणारी पोस्ट कोणती आहे आणि ॲग्रेसिव्ह पोस्ट कोणती आहे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती घेणार आहे. तत्पूर्वी राज्यसेवेची परीक्षा पूर्वपरीक्षा जी आहे ती 21 एप्रिलला होणार आहे. त्या परीक्षेची जी तयारी आहे ती आपण टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या माध्यमातून करू शकतो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे. दुसरी जी फेमस बॅच आहे आपली ती यशोदय नावाची बॅच आहे आणि या बॅचमध्ये 2025ची तयारी आपण करून घेतो आहे. जे विद्यार्थी 2025ला टार्गेट करणार आहे त्यांनी ही बॅच नक्की जॉईन करा. तुम्ही घर बसल्या ही बॅच करू शकता. तुमचे क्वेश्चन जे आहे ते तुम्ही आम्हाला लिहून पाठवू शकता. आम्ही तुम्हाला ते चेक करून देतो. जवळपास प्रत्येक विषयावरच्या 1000 प्रश्नांची जी तयारी आहे ते आम्ही तुमच्याकडनं करून घेणार आहे. तसेच तुम्हाला 10 पेक्षा जास्त बुक्स जे आहे ते तुम्हाला घर बसल्या मिळणार आहे. ठीक आहे, हे जे 2025साठीचे बुक्स आहे ते मिळणार आहे. पर्सनल जे मेंटरशिप प्रोग्राम आहे तो तुम्हाला मिळत आहे. स्टडी मटेरियल मिळत आहे आणि महाराष्ट्रातले टॉप फॅकल्टीज जे आहे ते तुम्हाला या बॅचमध्ये शिकवणार आहे. आणि या बॅचची जी फीज आहे ती प्रचंड कमी आहे. तुम्हाला पुण्याला जायची गरज नाही आहे आणि त्यानंतर तुम्हाला घर बसल्या ही बॅच करता येणार आहे. जॉब करणारा विद्यार्थी, कॉलेज करणारा विद्यार्थी, सगळे विद्यार्थी जे आहे ती ही जी बॅच आहे ती घर बसल्या करू शकतात. तुमच्या वेळेवर तुम्ही हे जे सगळे लेक्चर्स आहेत तर ते सगळे लेक्चर तुम्ही पाहू शकता. ओके, चला. आपलं हे टेलिग्राम चॅनल आहे वैभव राऊत @टेक्स्टबुक आणि हा ॲड्रेस जर तुम्ही टेलिग्रामवर टाकला तर तुम्हाला माझ्या चॅनलला जॉईन करता येईल. आणि जर तुम्ही हे चॅनल जॉईन केलं तर तुम्हाला सगळ्या लेक्चरच्या नोटिफिकेशन्स वगैरे मिळतील, नोट्स पण मिळतील. ठीक आहे, चला. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, महाराष्ट्रातल्या मॅक्सिमम विद्यार्थ्यांना वर्दीचं खूप जास्त आकर्षण असते. ठीक आहे, कारण रक्त गरम असतं, तरुण असतात सगळे विद्यार्थी. तरुणीमध्ये या वर्दीची जी क्रेज आहे ती प्रचंड आहे. जर तुम्ही 100 माणसांमध्ये उभं राहिला आणि 100 माणसं जर एक वेगवेगळे ड्रेस घालून असेल, पण तुम्ही जर फक्त पोलिसांचा ड्रेस घालू असेल किंवा ही कॅप तुम्ही घातलेली असेल तर तुमचं जे वजन आहे ते इतरांपेक्षा खूप वेगळं पडतं. दुसरं, 100 कारची पार्किंग असेल आणि तुमच्या कारच्या डॅशबोर्डवरती तुमची ही जर कॅप ठेवलेली असेल तर ती गाडी 1000 गाड्यांपेक्षाही जास्त श्रेष्ठ दिसते किंवा पाहण्याचा दृष्टिकोन समाजाचा तसा आहे. ठीक आहे, त्यामुळे महाराष्ट्रातला भरपूर मोठा विद्यार्थी वर्ग जो आहे त्याला या टोपीची प्रचंड क्रेज आहे. आणि या टोपीवर इथे मपो लिहिलेलं आहे, म्हणजे महाराष्ट्र पोलीस लिहिलेलं आहे. तर ही जी कॅप आहे ही कॅप कोणाला मिळत असते? PSIला मिळत असते. पोलीस सब इन्स्पेक्टर, ज्याच्या खांद्यावरती 2 स्टार असतात असे आणि दुसऱ्या खांद्यावरती पुन्हा असे 2 स्टार असतात, म्हणजे एकूण 4 स्टार या PSI नावाच्या अधिकाऱ्याला असतात. हा महाराष्ट्रातल्या पोलीस प्रशासनाचा कणा ओळखला जातो. ठीक आहे, कारण कोणत्याही ठिकाणी काहीही हो, पहिला जो अधिकारी आपल्या पोलिसांसोबत पोचतो तो असतो पोलीस सब इन्स्पेक्टर, म्हणजे PSI. याचं जे ट्रेनिंग आहे ते ट्रेनिंग नाशिकला होतं. तिथे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी आहे, तिथे याचं जवळपास 7 महिन्याचं ट्रेनिंग होतं आणि या ट्रेनिंगमध्ये त्याला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शिकवल्या जातात. हे ट्रेनिंग जे आहे ते पैसे देऊन करण्यासारखं ट्रेनिंग आहे. इतकं जबरदस्त ट्रेनिंग होतं. AK-47 पासून तर सगळे अत्याधुनिक वेपन्स जे आहे ते तुम्हाला शिकवल्या जातात आणि अतिशय प्राईड फील होईल असं ट्रेनिंग असतं. तुम्ही फिजिकली तर एकदम मजबूत होता, मेंटलीसुद्धा मजबूत होता आणि तुम्हाला भारत देशाच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करण्याची संधी मिळते. ठीक आहे, तर ही झाली PSIची पोस्ट. दुसरी STIची पण पोस्ट आहे. तर ह्या दोन्ही पोस्टच्या संदर्भात आपण महत्त्वाचं जे कंपॅरिझन आहे ते आपण इथे करणार आहे. ठीक आहे, एक सेकंड.
PSI, STI, बरोबर आहे. तर या दोन्ही पोस्ट कोणत्या परीक्षेमधून भरल्या जातात रे? या दोन्ही पोस्ट ज्या आहेत त्या MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणारी जी कंबाईनची परीक्षा आहे, तर त्या कंबाईनच्या परीक्षेच्या माध्यमातून ह्या ज्या दोन्ही पोस्ट आहेत त्या दोन्ही पोस्ट भरल्या जातात. ठीक आहे. मग आता MPSCची जी कंबाईनची परीक्षा आहे तर ही परीक्षा क्लास 2 अराजपत्रित नावाचे जे अधिकारी आहे, या अराजपत्रित अधिकाऱ्यांच्या ज्या परीक्षा आहे त्या परीक्षा घेतात, ज्यामध्ये PSI असतो, STI असतो, त्यानंतर ASO नावाचा अधिकारी असतो जो मंत्रालयामध्ये असतो, आणि सब रजिस्ट्रार असतो. ठीक आहे. तर हे सगळे पद जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहे. त्यामध्ये आता आज आपण या दोन पदांची माहिती घेणार आहे. तर PSI हे क्लास 2 कॅटेगरीचं पोस्ट आहे अराजपत्रित. STI सुद्धा क्लास 2 अराजपत्रित या म्हणजे ही पोस्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर आता हा जो PSI आहे हा सुद्धा कंबाईनची परीक्षा जी आहे ती देऊनच होऊ शकतो, आणि STI सुद्धा कंबाईनची जी परीक्षा आहे तीच तुम्हाला द्यावी लागते. या दोन्ही परीक्षा पूर्व मुख्य अशा दोन प्रकारे घेतल्या जातात. PSIला फिजिकल असते. ठीक आहे. याला फिजिकलची परीक्षा असते आणि याला मात्र फिजिकलची जी परीक्षा आहे ती नसते. ठीक आहे. इथे तुम्हाला इंटरव्ह्यू होतो, इथे मात्र इंटरव्ह्यू होत नाही. तुम्हाला फक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा द्यावी लागते आणि तुम्ही डायरेक्ट STI बनता. त्याला म्हणतो आपण सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर. मग आता ही जी STI पोस्ट आहे ही STI पोस्ट महाराष्ट्राच्या कोणत्या डिपार्टमेंटमध्ये काम करते? तर विक्री कर विभाग जो आहे महाराष्ट्र शासनाचा, तर या विक्री कर विभागामधले हे महत्त्वाचे अधिकारी असतात. आणि ही जी ड्युटी आहे ही ड्युटी असते 10 ते 5, 10 AM ते 5 PM ही ऑफिशियल ड्युटी असते. त्याच्यामुळे तुम्ही जर STI झाला तर तुमच्या डोक्यावर अजिबात प्रेशर राहत नाही. फक्त जेव्हा जानेवारी महिन्यानंतरचे जे महिने असतात म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च हे जे 3 महिने आहे या 3 महिन्यातच तुमच्यावर सर्वाधिक जास्त प्रेशर असतं, आणि तेही प्रेशर ऑफिसमध्येच असतं. तुम्हाला कुठे फील्ड वर्कवर वगैरे जायची काही गरज नसते. बऱ्याच वेळा तुम्ही ऑफिसमध्ये जाता. ऑफिस म्हणजे जसं तुम्ही IT कंपनीमध्ये काम करता तसंच तुमचं ऑफिस असतं. तुम्ही 9-10 वाजता ऑफिसला जाता आणि 6 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत काम करता. तर अशा पद्धतीचा जो जॉब आहे तो STIचा आहे. पण ज्या विद्यार्थ्यांचं असं स्वप्न आहे की मी STI म्हणजे मला पुढे MPSC राज्यसेवेची परीक्षा द्यायची आहे किंवा UPSCची परीक्षा द्यायची आहे, तर त्यांच्यासाठी हा जॉब खूप मस्त आहे. कारण इथे तुम्हाला वेळ मिळतो. पण जर तुम्ही PSI झाला तर तुम्हाला वेळ मात्र मिळत नाही, कारण तुम्ही इथे 24/7 महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी असता. रात्री 12 वाजता जरी एखादी घटना घडली, 2 वाजता एखादी घटना घडली, तर तुम्हाला त्या ठिकाणी हजर व्हावं लागतं. ठीक आहे. आणि जर तुम्ही हजर नाही झाले म्हणजे तुमचा हा जो जॉब आहे हा तणावाचा जॉब आहे. ठीक आहे. प्रेशरवाला जॉब आहे. तुमची जी नेमणूक होते STIची ती नेमणूक जिल्हा स्तरावर होत असते. ठीक आहे. आणि PSIची जी नेमणूक आहे ती मात्र तालुका स्तरावरही होते, जिल्हा स्तरावरही होते. ठीक आहे. विभागीय स्तरावर सुद्धा होऊ शकते. ठीक आहे. किंवा मुंबईसारख्या, नागपूरसारख्या, पुण्यासारख्या शहरामध्ये सुद्धा होऊ शकते. यांची नेमणूक सुद्धा विभागाच्या स्तरावर होऊ शकते, मुंबईमध्ये होऊ शकते. जास्तीत जास्त STI जे मुलं होतात त्यांना मुंबईला माझगाव डॉक नावाचा जो एरिया आहे तिकडे, तर त्या एरियामध्ये त्यांचं ऑफिस आहे, तर तिथे त्यांची नेमणूक पहिल्यांदा होते. PSI म्हणून जर तुम्ही गडचिरोलीला गेला तर तुम्हाला जास्त टेन्शन आहे थोडंफार, कारण बऱ्याचशा पोरांना गडचिरोलीला पाठवलं जातं. STI म्हणून तुम्ही गडचिरोलीला गेला का, अहिरीला गेला का, काही विषय नसतो. बरोबर आहे की नाही? येस. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा की आता समजा तुम्ही PSI झाला आणि STI झाला समजा. ठीक आहे. तर जास्त मार्क कोणाला लागतात? तर STIला जास्त मार्क लागतात, कारण या ठिकाणी कॉम्पिटिशन जास्त आहे, इथे कॉम्पिटिशन कमी आहे. मग इथे कॉम्पिटिशन कमी कसं काय? कारण PSIला तुम्हाला होण्यासाठी उंची लागते आणि वयाची मर्यादा आहे. ठीक आहे. 33 वर्षापर्यंत तुम्ही PSI होऊ शकता, आणि उंची जी आहे ती 165 सेंटीमीटर लागते मुलांना आणि 157 सेंटीमीटर लागते मुलींना. बरोबर आहे. STIला मात्र उंचीचं काहीही बंधन नाही आहे. ठीक आहे. 2 फुटाचा पोरगाही STI बनू शकतो, आणि वयाची मर्यादा जी आहे ती किती आहे? 38 ओपन कॅटेगरीसाठी आहे आणि 43 हे बाकीच्या ज्या कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी आहे. त्यामुळे इथे जास्त वयाची मुलं ही परीक्षा देऊ शकतात. उंचीची मर्यादा नाही आहे. पोस्ट जी आहे ती रिलॅक्स आहे, त्यामुळे इथे कॉम्पिटिशन खूप जास्त असते. किती असते? समजा पूर्व परीक्षा असेल आणि पूर्व परीक्षेचा कट ऑफ कसा लागतो? तर PSIचा जो कट ऑफ आहे तो 45 to 50च्या मध्ये असतो, आणि जर तुम्ही STIला गेला तर 55 to 60 एवढा STIचा कट ऑफ असतो. म्हणजे जवळपास 10 मार्काचा जो फरक आहे तो पूर्व परीक्षेमध्ये असतो.
आणि STIच्या जागाही थोड्या कमी असतात, PSIच्या जागा जास्त असतात, कारण कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही यांची प्रमुख जबाबदारी असते. झालं. तर हे झालं फिजिकल. ठीक आहे. तर इथे कॉम्पिटिशन कमी आहे आणि ज्या मुली आहेत, ठीक आहे, तर त्यांच्यासाठी PSI फार इझी आहे, कारण इथे कॉम्पिटिशन कमी आहे. त्यामुळे जर तुम्हाला पोस्ट खूप लवकर पाहिजे असेल, तुमची उंची बसत असेल आणि तुमचं वय कमी असेल आणि तुम्हाला गरज असेल, तर तुम्ही PSIवर जास्तीत जास्त फोकस केला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये तुमच्यासाठी एक सूट पण आहे, खूप महत्त्वाची गोष्ट आहे दोन्ही ठिकाणी, की जर तुम्ही समजा यावर्षी म्हणजे 2024मध्ये PSI झाला आणि तुम्ही ठरवलं की नाही मला 1 वर्ष गॅप घ्यायची आहे आणि मला MPSCच्या परीक्षेची तयारी करायची आहे, तर तुम्ही 2024च्या ट्रेनिंगला न जाता तुम्ही 2025च्या ट्रेनिंगला जाऊ शकता. मधला 1 वर्षाचा गॅप घेऊन तुम्ही राज्यसेवेची तयारी करू शकता किंवा UPSCची तयारी करू शकता. पण ते तुम्हाला पटवून द्यावं लागतं, तसं वेगळे कारण, तुमचे जे कोणतेही कारण असेल ते सांगून. ठीक आहे. त्यानंतर मग आता प्रमोशनच्या संधी किती आहे. प्रमोशन फार महत्त्वाचं आहे. PSI, STI. आता PSI जो आहे तो क्लास 2 अधिकारी आहे आणि अराजपत्रित आहे. ठीक आहे. अराजपत्रित. मग आता PSIचं जे प्रमोशन आहे ते क्लास 2 म्हणून होतं API. ठीक आहे. किती वर्षांनी होतं. 12 वर्षानंतर किंवा 10 ते 12 वर्षानंतर. API हा क्लास 2चाच अधिकारी आहे, पण राजपत्रित आहे. कसा आहे. राजपत्रित. ठीक आहे. मग या राजपत्रित API म्हणजे असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर. मग याचं जे प्रमोशन आहे ते पुढे 10 वर्षानंतर किंवा 12 वर्षानंतर PI म्हणून होतं, पोलीस इन्स्पेक्टर. मग हा बनतो ठाणेदार आहे ना. आणि याच्यावर गाणं सुद्धा आहे, भयंकर क्रेज आहे ठाणेदारची. याला आधीच्या काळामध्ये फौजदार असं म्हटलं जायचं आणि त्याची प्रचंड क्रेज आहे. हिंदी पिक्चर कोणताही असो, तो पोलिसांशिवाय कम्प्लीटच नाही होऊ शकत. होऊ शकतो का. नाही. आणि तिथे सर्वात जास्त पुढे असतो कोण. 3 स्टारवाला आणि 2 स्टारवाला अधिकारी. जे वरचे अधिकारी आहे ते फक्त थोड्या वेळासाठी दाखवले जातात. याचा अर्थ असा आहे की फील्डवर सर्वाधिक काम कोणाला आहे. PSIला आणि यांना सर्वाधिक काम आहे, सर्वात जास्त प्रेशर आहे, सर्वात जास्त गोष्टी हँडल कराव्या लागतात. ठीक आहे. पण कॉन्टॅक्ट पण तेवढे होतात, तुमचा दरारा पण तेवढा असतो. तुमच्या अंगावर वर्दी असते, वर्दीला कोणी हात लावू नाही शकत. वर्दीला हात म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या पोलीस डिपार्टमेंटला हात असा त्याचा अर्थ घेतला जातो. मग ते कोणाला सोडत नाही. तुम्ही पाहिलं असेल. ठीक आहे. तर यांचं खतरनाक आहे. तुम्ही एकदा हे अधिकारी बनले तर तुम्ही एकदम सेफ झाले असं समजा, तुम्हाला कोणी हात लावू शकत नाही. ठीक आहे. लावलाच तर त्याचा विषयच मोकळा होणार आहे. ओके. व्हेरी गुड. आणि तुमच्या कमरेला गन असते आणि ते पाहून कोणी हात लावतच नाही. आपल्या देशात भरपूर भित्रे लोक आहेत. ठीक आहे. तर हा क्लास 1 दर्जाचा अधिकारी असतो. आणि जर तुम्ही PSI झाला तर सर्वात लास्ट प्रमोशन जे असतं, म्हणजे तुम्ही कमी वयामध्ये PSI झाला तर DYSP म्हणून तुम्हाला लास्ट प्रमोशन मिळतं, डेप्युटी सुपरिटेंडंट ऑफ पोलीस. आणि DYSP बनूनच तुम्ही रिटायर्डसुद्धा होत असता. आलं लक्षात. व्हेरी गुड. तर हा अधिकारी झाल्यानंतर आता बघा, PSI झाले तर तुमचं प्रमोशन इथपर्यंत होऊ शकतं. आणि जर तुम्ही STI झाला तर पुढचं पहिलं प्रमोशन जे आहे ते STO आहे. ठीक आहे. STO नंतर पुढचं जे प्रमोशन आहे ते आहे असिस्टंट कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स, ACST. तर हे क्लास 1ची पोस्ट आहे. ओके. हे MPSCतली सर्वात मोठी पोस्ट आहे जी या डिपार्टमेंटमध्ये भरला जाते. आणि तुम्ही SC/ST म्हणूनच रिटायर्ड होता जर तुम्ही STI झाला तर. आलं का लक्षात. बढिया पोस्ट आहे. कॉर्पोरेट ऑफिससारखी पोस्ट आहे. काही निवांत पोस्ट आहे. माझे भरपूर विद्यार्थी आहे SC/ST मित्र SC/ST आहेत, DYSP विद्यार्थी आहेत, मित्र पण आहेत. ठीक आहे. PSI भरपूर आहे, STI भरपूर विद्यार्थी आहेत, मित्र पण आहेत. ओके. पण मॅक्सिमम पोरं याच्यासाठी प्रेफरन्स देतात की निवांत आयुष्य जगता येतं, इथं सॅल्यूटच मारत राहावं लागतं. आता जे विद्यार्थ्यांची अंतिम ध्येय PSI आहे त्यांना काही वाटत नाही, पण ज्यांनी UPSC दिली, ज्यांनी राज्यसेवा दिली, त्यांना सॅल्यूट मारायला जरा जड जाते. त्यांना असं वाटतं की मी राज्यसेवेचा इंटरव्ह्यू देऊन आलो आणि PSI म्हणून प्रमोट झालेल्या APIला मला सॅल्यूट मारावा लागतो. तर असा हा कार्यक्रम असतो. ठीक आहे. तर हे प्रमोशनच्या संधी आहे तुम्हाला, म्हणून जेवढ्या लवकर होता येईल तेवढं लवकर तुम्ही हे अधिकारी बना. ॲट द एज ऑफ 21, 22, 23पर्यंत होण्याचा प्रयत्न करा, म्हणजे नंतर तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये प्रमोशनच्या संधी मिळतात. झालं. आता त्यानंतर पगार किती असतो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर पगारासाठी आपण एक स्पेशल स्लाईड आणलेली आहे, तिथे तुम्हाला पगार दिसेल, कारण बिना पगारी तर कोणी नोकरी करत नाही. बरोबर आहे का. हे बघा इथे सांगितलं आहे प्रमोशन करिअर. PSI झाला तर PI बनता, DYSP बनता. STI झाला तर STO बनता, असिस्टंट कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स बनता. पगार पहा रे. तर समजा तुम्ही PSI झाला किंवा STI झाला
दोघांचाही पगार बिलकुल आणि 100% समान आहे, काहीच फरक नाही. फक्त तुमची पोस्टिंग कुठे होते. मुंबईला पोस्टिंग झाली तर पगार मोठा असतो आणि ग्रामीण भागामध्ये पोस्टिंग झाली तर पगार कमी असतो. नक्षलाईट एरियामध्ये पोस्टिंग झाली तर 1 स्टेप तुम्हाला लागू होते, म्हणजे तुमच्या एक प्रमोशन झाल्यावर जेवढा पगार राहील ना तेवढा पगार तुम्हाला राहतो. तर बघा, तुमचं जे बेसिक वेतन असतं PSI किंवा STI झाल्यावर ते असतं 38,600 रुपये. पगाराकडे पाहू नका, बरेचसे लोक जे आहे ना ते पगार पाहतच नाही PSI झाल्यानंतर. ठीक आहे, पण असं करू नका, प्रामाणिक अधिकारी बना. त्यामध्ये DA जो आहे तो 13,158 रुपये असतो. HRA म्हणजे घर भाडे भत्ता जो आहे तो 27% असतो, म्हणजे 10,549 रुपये. त्यानंतर ट्रॅव्हलिंग अलाउन्स जो आहे तो 3,600 रुपये असतो. DA ऑन TA जो आहे तो 1,224 रुपये असतो. आणि असं एकूण वेतन जे आहे ते 67,131 रुपये इतका तुमचा पगार असतो. आता 67,000 म्हटलं तर किती लाखाचं पॅकेज झालं? 12 सकम 72 आणि 12 7 84, म्हणजे जवळपास 8 लाख रुपयाचं पॅकेज आहे. 8 पॉईंट समथिंग लाखाचं पॅकेज आहे. मग 8 लाखाचं पॅकेज असेल तर तुम्ही इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बसता आहे ना. तुम्ही पेरोलवर आहे ना महाराष्ट्र शासनाच्या, आणि पेरोलवर असल्यामुळे तुमचा याच्यामध्ये PF कटणार. ठीक आहे, त्याच्यामध्ये काही पैसे जाणार. त्यानंतर तुमचा इन्कम टॅक्स जो आहे तो इन्कम टॅक्स कटणार, त्याच्यामध्ये तुमचे काही पैसे जाणार. आलं का लक्षात? तर असं मिळून तुम्हाला 67,000 सॅलरी जर तुमची असेल तर यामध्ये ॲव्हरेज सॅलरी आहे, मुंबईमध्ये जास्त आहे, गडचिरोलीमध्ये जास्त आहे, ग्रामीण भागामध्ये थोडी कमी आहे. तर या 67,000 पैकी ॲटलिस्ट म्हणजे मला असं वाटतं की सगळं कटकुट होऊन तुम्हाला 61,000 जे आहे ते 61,000 रुपये वगैरे तुमच्या अकाउंटमध्ये जमा व्हायला पाहिजे. 60 ते 61,000 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये यायला पाहिजे. तर हा झाला तुमचा सॅलरी. दरवर्षी याच्यामध्ये काही पर्सेंट दिलेले आहे तेवढी वाढ होणार, म्हणजे जवळपास 4 ते 5,000 रुपये दरवर्षी पगार वाढतो. आलं का लक्षात? दरवर्षी वाढतो, ज्याच्यापेक्षा जास्तही वाढू शकतो किंवा कमीत कमी एवढा तरी वाढेलच. ठीक आहे, तर हा पगार वाढतो. त्यानंतर दरवर्षी जो आहे याच्यामध्ये TA DA वगैरे आहे जे ते वाढत असतात. आणि मग दर 10 वर्षानंतर एक नवीन वेतन आयोग लागू होतो, तर याच्यामध्ये 1.5 पट पगार जो आहे तो 1.5 पट पगार वाढत असतो. तर तुमचे जे पगार आहे याच्याबद्दल काहीच टेन्शन घेऊ नका, दर 1 तारखेला पगार होणार म्हणजे होणारच. आणि पगाराच्या व्यतिरिक्त जर तुम्ही बाहेर पाहतो म्हटलं तर अफाट आहे, पण तिकडे आपल्याला पाहायचं नाही आहे. पण नाही पाहतो म्हटलं तरी हे प्रशासन असे आहे की तिथं त्या सगळ्या गोष्टी होतातच. पण तुम्हाला प्रामाणिक अधिकारी बनायचं आहे, कारण तुम्ही सेवा करण्यासाठी चाललेले आहे. तुम्ही करिअर करण्यासाठी जर जायचं असेल तर बाकीचं करिअर आहे, इथं सेवा करणाऱ्यांना येऊ द्या. ज्यांना करिअर करायचं आहे त्यांनी इथे येऊ नका, कारण ते लोक इथे येतात, प्रचंड भ्रष्टाचार करतात आणि सामान्य माणसाला लुटतात. आणि पोलीस डिपार्टमेंटचा जो अनुभव आहे तो सामान्य लोकांना फार वाईट आहे. मला आश्चर्य वाटतं की चांगले पोरं PSI बनतात आणि नंतर लोकांसाठी ते राक्षस कसे काय बनतात ते समजत नाही, कारण तिथे पैशाचा लोभ निर्माण होतो प्रचंड मोठ्या प्रमाणात. ठीक आहे, आणि पैसा भयानक डेंजर आहे. पण तसं काही करू नका. ओके, जर तुम्हाला तसं करायचं असेल तर इकडे येऊच नका, हे तुमच्यासाठी नाही आहे. इथे सेवा करणारे प्रामाणिक लोकांना येऊ द्या. मी माझ्या जवळचे अनेक मित्र आहेत प्रशासनात आहे. ठीक आहे, मी विद्यार्थी पण आहे, आता त्यांच्याबद्दल मला सांगायचं नाही आहे. पण त्यातले मला असं वाटतं की अर्धे लोक इथे नसते आले तर बरं झालं असतं, कारण सामान्य लोकांसाठी आपण जातो, सेवा करण्यासाठी जातो. याला सर्व्हिस म्हणतो आपण. सर्व्हिस म्हणजे आम्ही तुमच्या सेवेत आहोत. खरंच असते का सेवेत? 2-2 तास बाहेर बसवून ठेवतात, प्रामाणिकपणे काम नाही करत. मला स्वतःला अनुभव आहे, आता मी स्वतः शिकवतो, पण मला स्वतः अनुभव आहे पोलीस प्रशासनातला, स्वतः आलेले अनुभव आहेत. आता ते इथे नाही सांगू शकत, पण ते चुकीचं आहे. पण जर तुम्ही ह्या सगळे अभ्यास केला, कंबाईन परीक्षेचा अधिकारी बनला, तर आयुष्यामध्ये प्रमोशन मिळणारच आहे, आयुष्यामध्ये पगार मिळणारच आहे. पण त्याही पलीकडे जाऊन एक सॅटिस्फॅक्शन आयुष्यामध्ये, जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणतो की नाही आपण, की मी माझं आयुष्य अतिशय सुंदर पद्धतीने जगलो, लोकांसाठी जगलो, याचा जो अनुभव आहे, ठीक आहे, हा तुम्हाला इथे मिळणार आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण PSI आणि STI मध्ये बेस्ट पोस्ट कोणती ते पाहिलं. ज्यांच्यामध्ये रग आहे, ज्यांना वर्दीची क्रेज आहे आणि त्यांना फील्डवर जाऊन काम करायला आवडतं, त्यांनी PSI व्हायचं. आणि नाही तर मग जे लोक डॅशिंग आहे त्यांनी PSI व्हा, नाही तर मग STI तुमच्यासाठी बेस्ट आहे जर तुम्हाला पुढे अभ्यास करायचा असेल. PSI झालं तर तुम्हाला वेळ नाही मिळत. ओके, तर हे सगळी इन्फॉर्मेशन आहे आपल्या या परीक्षेबद्दल. विद्यार्थी मित्रांनो, असेच पुढचं जे लेक्चर आहे ते आपण घेऊन येणार आहे ASO वर्सेस सब रजिस्ट्रार, या 2 पोस्टची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे.
ठीक आहे, तुर्तास आज आपण या ठिकाणी थांबूया. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे. बाय बाय. टेक केअर.